नमस्कार. सर्व जवळजवळ म्हणजे सर्व स्त्रिया आपण घरी लक्ष्मी यायच्या वेळेला आपण घरात झाडू वगैरे हे करतोच. आणि माझं हे ठरलेलंच असतं की संध्याकाळी म्हणजे जे ते काम ज्या त्यावेळी करणं. आणि संध्याकाळच्या वेळेला मी झाडू वगैरे सगळं हे मारून घेतलं. आणि म्हणजे सोफ्यावरच्या कवर वगैरे इकडं तिकडं झाल्या होत्या, तर त्या पण व्यवस्थित नीट करून घेतल्या. तर बघा, प्रत्येक वस्तू जागच्या जागी असेल तर किती आपल्याला मनाला सुद्धा छान वाटतं आणि घरसुद्धा छान दिसायला पण दिसतं. आणि आणि असं सुद्धा तुमच्या बाबतीत सुद्धा असं होतं का, हे नक्की मला कमेंट करून सांगा. की असं एखाद्या वेळेला असं असतं की हां बापरे, असू देत, आता खूप कंटाळा आलाय मला आणि कुठलं तर काम असं असेल, म्हणजे इकडं तिकडं वस्तू पडल्या असतील आणि धूळ पडली असेल, तर असू देत, ठीक आहे, नंतर करू आपण. तर त्याच वेळेला कोणीतरी घरात येत असतं मुद्दामून. आणि असं तुमच्याही बाबतीत होतं का, नक्की सांगा. तर असं होऊ नये म्हणून मी प्रत्येक वेळेला ज्या त्या वेळेला जे ते काम करत असते. आणि तसंच मी ह्यासुद्धा कवर वगैरे घालून घेतल्या. त्यानंतर जे खालचं कार्पेट वगैरे आहे ते पण झटकून मी व्यवस्थित घडी घालून ठेवलं आणि नंतर झाडू वगैरे मारून मी सगळं स्वच्छ केलं. तर प्रत्येकानं आपली जशी स्वतःची काळजी घेतो तसं आपलं घरसुद्धा स्वच्छ आणि आपण स्वच्छ नीटनेटकं ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण सुद्धा आनंदी राहतो आणि घरसुद्धा तसंच. आणि लहान मुलांनासुद्धा बघा, आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर आपण जे करतो तेच लहान मुलांनासुद्धा ती सवय लागते लहानपणापासूनच. आणि घरातल्या दुसऱ्या माणसांनासुद्धा. तर मी हे करते स्वच्छ म्हटल्यानंतर दोघी मुलींनासुद्धा माझ्या ती तशी सवय लागलेली आहे आणि मी ती लावलेलीच आहे आधीपासून. आणि आत्ता तर ही म्हणजे माझी चिकू तर छोटी आहे आणि तीसुद्धा माझं वागणं दिवसभराचं बघते. आणि साधा दूध पिल्याला जरी ग्लास असेल ना, तर तो सुद्धा आपण नेऊन ती किचन कट्ट्यावरती नेऊन ठेवते. की असं नाही की प्यायचं आणि इथंच ठेवायचं, असं नसते. असं करत नाही ती. स्वतःचा हात स्वतः धुते. ती एवढीशी आहे, पण तिला खूप समजतं, खूप म्हणजे खूप. आणि माझ्या परीलासुद्धा खूप, दोघी पण समजूतदार आहेत. आणि त्यानंतर मी बेडरूम पण अशी बघा छान स्वच्छ केली, झाडू वगैरे मारला, इकडं तिकडं पडलेलं सगळं व्यवस्थित ठेवलं. आणि इथं मी एक छोटंसं मनी प्लांट लावलेलं आहे आणि आत्ता कुठं त्याला एक छोटीशी 2 पानं आलेली आहेत. आधी एकच होतं ते पान आणि आता ते थोडं थोडं मोठं होतं आहे. बघू यानंतर मी म्हणजे झाडं लावायचं तर खूप आहे, पण कुठं ठेवणार, कशी ठेवणार, हे थोडासा इश्यू आहे. माती आणणं हे वगैरे. बघू मिस्टर जेव्हा सुट्टीला येतील तेव्हा ते मी सगळं करणार आहे. आणि त्यानंतर बघा, भांडीसुद्धा मी इथं धुवायला घेतली. आणि जसं मी बोलले की लहान मुलांना सवयी लावायला पाहिजेत.
कारण लहान मुलं लहान असतानाच सगळ्या सवयी शिकून घेत असतात. तसंच ते मोठे झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगायला गेलो, की "बाबा हां, हे कर तू. जी वस्तू घेतलास ती घेतलीस किंवा घेतलास, जी आहे त्या जागी ठेव." म्हटल्यानंतर त्यांना ते पटकन नाही कॅच करत त्यांचं माइंड ते. कारण त्यांच्या माइंडमध्ये हे सेट झालेलं असतं, की आपण हां, बाबा घ्यायचं, सोडून द्यायचं, घ्यायचं, फेकून द्यायचं एवढंच, बाकी नाही. पण जी गोष्ट कुठल्याही माणसाला लहान असतापासूनच जर त्याला ती सवय लावली खाण्याची, पिण्याची किंवा प्रत्येक वस्तू ज्या त्या जागी ठेवण्याची, घर स्वच्छ ठेवण्याची, तर ते मोठी झाल्यानंतर सुद्धा ते तसंच करतात. तर माझ्या मुलींना सुद्धा मी तशी सवय लावलेली आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही, की मी जास्त काही मला त्या त्रास देतात किंवा असं असतं लहान मुलांचं, की आता माझं वॉर्डरोब आहे, मी बनवून घेतलेलं, तर त्याच्यामध्ये खूप मोठं आहे ते आणि दोघी पण असं म्हणजे चिकूला तर अजून नाही कपडे घेता येत तिला आपल्या पण, तर पण परी घेते. पण एक-एक मुलं काय करतात तर कपडे असं विस्कटून घ्यायचं, जे ते घ्यायचं, बाकीचे फेकून द्यायचे, असं नाही. मी तिला प्रॉपर आधीपासून सवय लावलेली आहे, की कसं हां, जे पाहिजे असेल तेवढंच घ्यायचं, बाकीचे व्यवस्थित ठेवायचं. त्यामुळे असं मला प्रॉपर त्यांना सेट करायचं कपाट, असं जास्त अशी खूप गरज लागत नाही मला, की कुठलंही काम म्हणजे 1 दिवस गेला किंवा 4-5 तास गेले ते सेट करण्यासाठी, असं नाही. ज्या त्या वेळेला जे ते काम व्यवस्थित नीट आणि नेटकं केलं, तर कुठल्याच कामाला बघा आपल्याला स्पेशल असा टाईम द्यावा लागत नाही. आणि खास करून माझ्या घरी तर लहान बाळ आहे आणि मी एकटी असल्यामुळे मला सगळं एकटीलाच बघावं लागतं. त्यामुळे सगळं हे मी असं त्यांना आधीपासूनच सवय लावलेली आहे आणि छान माझं किचनसुद्धा क्लीन करून झालेलं आहे. आणि त्यानंतर चिकू आणि परी झोपलेल्याच होत्या. तर म्हटलं कपड्यांना मशीन पण लावलेली होती, तर मला कपडे पण सुकत टाकायचे होते. तर तेही टाकून घेऊयात म्हटलं. तर इथं मशीन मी कपडे लावून झालेली होती आणि झाकून ठेवलेली होती. कारण तिकडून खूप धूळ वगैरे येते, कारण ओपन स्पेस आहे त्यामुळे. आणि नंतर मी कपडेसुद्धा सगळे मशीनमधले आधी पहिल्यांदा एका टबमध्ये सगळे काढून घेतले. वरचे सगळे रॅकवरचे कपडे काढून मला तिथं सुकत टाकायचे होते. तर मला असं वाटत होतंच की चिकू आता उठेलच म्हणून, कारण तिचा वेळ झाला होता उठण्याचा. तर कपडे टाकताच चिकू उठली होती आणि मी तिथंच व्हिडिओ थांबवला. तर पुढं तुम्हाला ते दिसेल. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर असेच तुम्हाला मी रोज व्हिडिओ म्हणजे देत जाईन, मोटिव्हेशनल व्हिडिओ टाकत जाईन. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग